अहंकारी अर्जुन बागसात. मी त्या गावाचा सरपंच असल्यामुळे तिच्या काका काकूंना माझ्या घरी येऊन तिच्या जमिनीची आणि शिक्षणाची कागदपत्रे मागण्याचे धाडस झाले नाही. म्हणूनच हे सगळे पेपर्स माझ्याकडे सुरक्षित राहिले. नाहीतर त्यांनी कधीच माझ्या घरी येऊन हे सगळे वरबडून नेले असते. तिचे शिक्षणाचे पेपर्स त्यांनी आगीत जाळून टाकले असते आणि जमिनीची कागदपत्रे स्वतःच्या नावावर करून घेण्याचा कट रचला होता. पण आता हे सगळे पेपर्स योग्य व्यक्तीच्या हातात पोचले आहेत, याचेच मला सर्वात मोठे समाधान आहे, असे म्हणत बबन अंकल यांनी एक सुटकेचा श्वास सोडला. हे ऐकून आता अर्जुनच्या मनात मोठी कळबळ माजली. कारण आधी तिने आयुष्यात इतके कष्ट सोसले असतील याची त्याला पुसटशी कल्पना नव्हती. तिच्या काका काकूंनी तिला फक्त घरात कोंडून ठेवून त्रास दिला असेल किंवा मालमत्तेसाठी चळ करून तिच्या त्या माणसाशी लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला असेल, असंच त्याने फक्त अंदाज लावला होता. पण ती लहानपणापासून इतकी फरफरली आहे, अन्नासाठी तिने एवढे कष्ट काढले आहेत, हे विचार करूनच अर्जुनच्या डोळ्यात हलकेच अश्रू तरळले. तिने ह्या सगळ्या गोष्टी तुला कधी सांगितल्या नसतील हे मला खूप चांगल्या प्रकारे माहीत आहे. कारण तिने काका आणि काकू तिला जी काही त्रासाबद्दल तिने कधी आम्हालाही नीट सांगितले नाही. ती तुझ्याकडे हे सगळे बोलली तर तू तिच्या काका काकूंवर प्रचंड संतापशील आणि रागाच्या भरात त्यांना काहीतरी करशील ह्याच भीतीने तिने तुला काहीच सांगितले नसावे. म्हणूनच मी स्वतः तुला हे सर्व सांगत आहे. तू तिच्या त्या काका काकूंच्या नादी लागू नकोस. पण तिची जी काही स्वप्ने आणि इच्छा आहेत त्या मात्र नक्की पूर्ण कर, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा हात जोडले. अर्जुनने लगेच त्यांचे हात आपल्या हातात घेतले आणि म्हणाला, अंकल, तुम्हाला ह्यासाठी विनवणी करण्याची काहीच गरज नाही. तिचा नवरा म्हणून मी माझे कर्तव्य नक्कीच पार पाडेल. हे ऐकून त्यांचे मन खूप हलके झाले. त्यानंतर ते म्हणाले, बरं बाळा, मी निघतो आता. त्यावर अर्जुन म्हणाला, अंकल, दुपारच्या जेवणाची वेळ झाली आहे. तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊ शकत नाही. त्याने त्यांना ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये नेले आणि छान जेवण ऑर्डर केले. दोघांनी इतर गप्पा मारत एकत्र जेवण केले. निघताना बबन अंकल यांनी पुन्हा एकदा अर्जुन समोर हात जोडले आणि म्हणाले, त्यानेच पाप पोरीला खूप सुखात ठेव रे बाळा. काळजी घे, मी निघतो आता. असे म्हणून ते तिथून निघून गेले. ते गेल्यानंतर अर्जुनने लगेच आपल्या पीएला कॉल केला आणि आपल्या सिक्युरिटी टीममधील 3 तगड्या बाउन्सर्सना बबन अंकल यांच्या मागे सुरक्षितपणे पाठवण्यास सांगितले. त्यांच्या मागे जर कोणतेही पालतू गुंड दिसले तर त्यांना पकडून थेट माझ्याकडे घेऊन या, असे अर्जुनने सांगितले. त्याच्या बाउन्सर्सनी लगेच होकार दिला आणि ते बबन अंकल यांच्या सुरक्षेसाठी त्यांच्या मागे निघाले. पण बबन अंकल यांना ह्या गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. तिकडे दुपारी अदितीने शकुंतला यांच्यासाठी खमंग फोडणी देऊन दही भात बनवला. त्यानंतर ती रमाच्या मांडीवर डोके ठेवून झोपली आणि म्हणाली, आई, मी ह्या 3 दिवसात तुम्हाला किती मिस केलं माहीत आहे का? त्यावर रमा म्हणाली, हो बाळा, मी सुद्धा तुला खूप मिस केलं. पण काय करणार, ते दुःखाचं कार्य होतं. असं अर्धवट सोडून येता येत नव्हतं. मला पुन्हा 12व्या दिवसाच्या कार्याला जाता येणार नाही. म्हणूनच मी 3 दिवसांचे दूध तुपाचे विधी संपवून लगेच परत आले. आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आणि तसं प्रसंगही कधी येणार नाही, असे म्हणत ती प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवू लागली. असाच खूप वेळ गप्पा मारता मारता अदितीला कधी गाढ झोप लागली हे तिला समजले नाही. तिच्या डोक्यावरून हात फिरवताना रमा स्वतःशीच म्हणाली, किती निष्पाप मुलगी आहे ही, जिने कधी कुणाचे प्रेम पाहिले नाही. अशा ह्या अनाथ मुलीवर मला खरंच पोटाच्या लेकीसारखी माया जडली आहे. त्यांनाही नकळतीने आईचे स्थान दिले होते. संध्याकाळी 5च्या सुमारास अर्जुनला अदितीची आठवण आली. आता रमा मावशी घरी आल्या असतील असं विचार करून त्याने तिला कॉल केला. रमाने फोन उचलून म्हणाले, बोल अर्जुन, काय झालं? मावशी, तुम्ही घरी पोचलात का? कधी आलात? त्यावर ती म्हणाली, मी दुपारी 1 वाजताच आले रे बाळा. काय काम होतं? मग अर्जुन म्हणाला, मावशी, मला तुमची एक मदत हवी आहे आणि ती तुम्हाला करावी लागेल. हो सांग ना, काय मदत हवी आहे? तेव्हा त्याने विचारले, तुमच्या आजूबाजूला अदिती आहे का?
त्यावर रमा म्हणाले, नाही रे, ती स्वयंपाकघरात कॉफी करायला गेली आहे. हे ऐकून अर्जुनने तिला काहीतरी गुपित गोष्ट सांगितली. ते ऐकून रमा म्हणाली, ठीक आहे बाळा, मी तिला घेऊन येते, असे सांगून ती फोन ठेवला. त्यानंतर रमा शकुंतला यांच्या रूममध्ये गेली आणि म्हणाली, मॅडम, मला तुमच्याशी जरा बोलायचे होते. त्यावर शकुंतला म्हणाल्या, रमा, माझ्याशी बोलण्यासाठी तू कधीपासून परवानगी घ्यायला लागलीस? तेव्हा रमा म्हणाले, तसं नाही मॅडम, जर माझ्या स्वतःचा काही विषय असला तर मी स्वतःहून धाडसाने तुमच्या समोर येऊन बोलले असते. पण हा विषय अदितीशी संबंधित आहे, म्हणूनच तुमच्याशी बोलण्यासाठी मी आधी परवानगी मागितली. तिचे हे बोलणे ऐकून शकुंतला म्हणाल्या, बर, काय आहे ते सांग. आता शकुंतला यांच्या मनातही उत्सुकता निर्माण झाली होती की रमा आदितीबद्दल काय बोलणार आहे. रमा आधी शकुंतला यांच्या रूमचा दरवाजा थोडा वळून घेतला आणि त्यांच्याजवळ येऊन म्हणाले, मॅडम, मी असे बोलते म्हणून अजिबात वाईट वाटून घेऊ नका. आदिती जेव्हापासून ह्या घरात आली आहे तेव्हापासून तिच्याकडे रात्री घालण्याचे 2 जोड कपडे आणि मी दिलेल्या 4 जुन्या साड्यांशिवाय दुसरे कोणतेच कपडे नाहीत मॅडम. मी आधी त्या साड्या वापरायचे, त्यामुळे त्या आधीच जुन्या झाल्या होत्या. आता ती मुलगी सुद्धा त्याच जुन्या कपड्यांमध्ये वावरत आहे. त्यात ती घर सोडून कुठे बाहेर जात नाही, त्यामुळे तिचे स्वतःचेही या गोष्टीकडे लक्ष नाही. लग्नानंतर ती जेव्हा ह्या घरात आली तेव्हा तिच्या अंगावर असलेल्या एक सिल्क साडीशिवाय तिच्या बॅगेत फक्त 2 जोड कपडे होते. तेही 2 पॅन्ट आणि 2 टी शर्ट, त्यातही जागोजागी बसके पडलेले आहेत. मी जेव्हा तिच्या एवढे बारीक होते तेव्हाचे माझे काही जुने कपडे घरात होते, ते मी तिला वापरायला दिले. ती मुलगी गेल्या 1 महिन्यापासून तेच कपडे घालत आहे. म्हणूनच मला कालच अर्जुनने माझा पगार दिला आहे. मी विचार करत होते की माझ्या पगारातून तिच्यासाठी 4 जोड चांगले कपडे खरेदी करून आणते. म्हणूनच तुमच्याकडे परवानगी मागायला आले होते. मी तिला बाहेर घेऊन जाऊ शकते का? असे जेव्हा रमाने विचारले तेव्हा कुठे शकुंतला यांना स्वतःच्या चुकीची जाणीव झाली. एक स्त्री असूनही आपण दुसऱ्या स्त्रीबद्दल असं विचार करू शकलो नाही. आपल्याकडून इतकी मोठी चूक कशी झाली हे त्यांना समजेनसे झाले. त्यांना स्वतःचीच खूप लाज वाटू लागली आणि स्वतःवरच राग आला. जी मुलगी रोज न चुकता मला वेळेवर जेवण, नाश्ता आणि गोळ्या औषधे देत आहे, तिच्याकडे माझे इतके दिवस लक्ष कसे गेले नाही. त्या विचाराने त्यांचे मन कटू झाले. त्या काहीही न बोलता थेट आपल्या कपाटापाशी गेल्या आणि त्यांनी 10,000 रुपये काढून रमाच्या हातात दिले. त्या म्हणाल्या, हे घे रमा, त्या पैशातून तूच त्या मुलीला कपडे खरेदी करून दे. पण हे पैसे मी दिले आहेत असे तिला सांगू नकोस. हे तू स्वतःच दिले आहेस असे सांगून माझ्या वतीने तिला कपडे घेऊन दे. मी एक स्त्री असूनही या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. किती वाईट आहे हे. त्या स्वतःलाच दोष देऊ लागल्या. हे पाहून रमा म्हणाले, मॅडम, तुम्ही ह्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. तुमचा आधीपासूनच तिच्यावर राग होता आणि त्यातच तिने तुमच्या मुलाशी लग्न केले आहे. हा राग मनात असल्यामुळे तुमचे या गोष्टीकडे लक्ष गेले नाही, इतकेच. त्यात कोणाचीच चूक नाही मॅडम. पण हे पैसे नकोत मॅडम. माझ्या मुलीला मी स्वतःच्या पैशांनी खरेदी करून देईन. जिने मला न मागता आईचा दर्जा दिला, त्या माझ्या मुलीला मी स्वतः कपडे घेऊन देऊ शकत नाही का? असे म्हणून ती शकुंतला यांच्या हातातील पैसे परत देऊ लागले. त्यावर शकुंतला म्हणाल्या, बरं ठीक आहे, तू हे पैसे ठेव. मी दिलेल्या या पैशातून तू तुझ्या मुलीला कपडे घेऊन दे आणि उरलेल्या पैशातून तू स्वतःसाठी काहीतरी खरेदी कर. आता रमा मोठ्या पेचात पडली, पण काहीही न बोलता ती ते पैसे आपल्याकडे ठेवले. जर पैसे घेतले नाही तर मॅडमचे मन दुखावेल हे रमाला चांगलेच माहीत होते. कारण ती जेव्हापासून ह्या घरात आली होती तेव्हापासून मॅडम तिला स्वतःच्या बहिणीसारखे आणि घराच्या माणसासारखे वागवत होत्या. तेवढ्यात मॅडम कॉफी असे म्हणत अदितीने शकुंतला यांच्या रूमचा दरवाजा खटखटवला. तिचा आवाज ऐकताच त्या दोघींनी एकमेकींकडे पाहिले. शकुंतला म्हणाल्या, रमा, ही गोष्ट तिला समजता कामा नये. रमा, हो मॅडम, ठीक आहे म्हणून संमती दिली. त्यानंतर ती दरवाजा उघडला आणि म्हणाले, ये बाळा, आत ये. आई, तुम्ही इथेच आहात?
ही घ्या कॉफी असे म्हणत अदितीने रमाला एक कप कॉफी दिली. त्यानंतर मॅडम तुमची कॉफी असे म्हणून तिने शकुंतला यांनाही कप दिला. तिचे हे बोलणे ऐकून शकुंतला यांचे मन थोडे कटू झाले, कारण जी मुलगी रमाला अगदी तोंड भरून आई म्हणत हाक मारत होती ती आपल्याला मात्र अजूनही केवळ मॅडम म्हणून हाक मारत आहे. हे पाहून त्यांना कुठेतरी आतून वाईट वाटले, कारण ती जेव्हा ह्या घरात नवीन आली होती तेव्हा मला आई म्हणू नकोस मॅडम म्हणत जा असे त्याने स्वतःच तर तिला बोलले होते. आता ती गोष्ट बदलणे शक्य नव्हते. हे मी स्वतःच करून ठेवले आहे असा विचार करून त्यांना स्वतःची चूक मनाला टोचू लागले. अदिती, आज आपण दोघी जरा बाहेर जाऊन येऊया का गं? मला काहीतरी खरेदी करायची आहे, येशील का माझ्यासोबत? रमा विचारले. त्यावर अदितीने संकोचाने शकुंतला यांच्या चेहऱ्याकडे पाहिले. शकुंतला यांनीही हसून म्हटले, आई आणि मुलगी खूप दिवसानंतर बाहेर चालला आहात, एकत्र जाऊन या व्यवस्थित. यांनी अगदी आनंदाने परवानगी दिली. अदितीला खरंच खूप आनंद झाला, कारण तिचे लग्न होऊन ती ह्या घरात आल्यापासून तिने कधी घराचा मुख्य गेट ओलांडून पाऊलही बाहेर टाकले नव्हते. अशा प्रकारे पूर्ण 1 महिन्यानंतर ती घराबाहेर पडणार होती. त्यामुळे तिच्या मनात न मावणारा आनंद झाला होता. त्यानंतर रमा अदितीला सोबत घेऊन रिक्षाने अर्जुनने सांगितलेल्या पत्त्यावर पोचले. अर्जुन देखील नुकताच तिथे आला होता आणि त्यांचीच वाट पाहत उभा होता. अर्जुनला पाहताच रमा अदितीचा हात धरून त्याच्या दिशेने पुढे आली. बाहेर पडण्याचा उत्साहात आणि आनंदात असलेल्या अदितीला आपण नक्की कसले कपडे घातले आहेत याची अचानक जाणीव झाली आणि ती खूप संकोचली. तिने लाजेने आणि संकोचाने आपल्या साडीचा पदर हातामध्ये घट्ट पकडला. तिचा हा संकोच अर्जुनने ओळखला. तो तिच्या जवळ आला आणि हलकेच हसला. मग रमा म्हणाले, अर्जुन, तू अजिबात वाईट मानून घेऊ नकोस बाळा. तू तिला घेऊन जा आणि चांगले कपडे खरेदी करून दे. जर मी हिच्यासोबत केले तर ही मुलगी खूप स्वस्त आणि साधे कपडे निवडेल असं मला वाटतंय. शेजारीच स्वामी समर्थांचं मठ आहे, मी तिथे जाऊन थोडा वेळ भजन ऐकते आणि देवाचा प्रसाद घेऊन येते. तोपर्यंत तुम्ही दोघे जाऊन या असे म्हणून अदिती काही बोलण्यापूर्वीच रमा तिथून निघून गेली. अदितीने मनात विचार केला, बाप रे देवा, हे तर कोट सूट घालून एखाद्या राजासारखे दिसत आहेत आणि मी मात्र एखाद्या मंदिराबाहेर भीक मागणाऱ्यासारखी दिसत आहे. तिने स्वतःच्या कपड्यांकडे एकदा पाहिले आणि तिचे मन कटू झाले. तिची ही अवस्था अर्जुनच्या लक्षात आली. तिला जास्त संकोच वाटू नये म्हणून तो म्हणाला, अदिती चल जाऊया, आणि त्याने थेट तिचा हात पकडला. तो तिला कपड्यांच्या दुकानात घेऊन गेला. ती एखाद्या चावी दिलेल्या बाहुलीसारखी निमूटपणे त्याचा मागे मागे चालू लागले. नवरा बायकोला एकत्र वेळ घालवता यावं म्हणून रमाने जी हुशारी दाखवली त्याबद्दल अर्जुनने मनातून त्यांचे आभार मानले, कारण त्याचा प्लॅन फक्त आदितीला तिथे बोलवण्याचा होता. पण त्या दोघांनाही एकमेकांसोबत एकांतात वेळ घालवता यावं हा खरं प्लॅन रमाचा होता. म्हणूनच रमा त्या दोघांना एकत्र वेळ देण्याची जी संधी निर्माण करून दिली त्यासाठी अर्जुनने मनातल्या मना त्यांचे मनापासून आभार मानले. त्यानंतर तो अदितीला घेऊन त्या मोठ्या कपड्यांच्या दुकानात गेला. दुकानाच्या मॅनेजरच्या पदावर एक मुलगी काम करत होती. ती जवळ आली आणि म्हणाली, एक्सक्यूज मी सर, तुम्हाला कोणत्या प्रकारचे कपडे दाखवू? असे विचारत असताना तिची पूर्ण नजर मात्र अदितीवरच केली होती. लोक इतके भारी आणि ब्रँडेड कपडे घालूनही या दुकानात पाय ठेवताना 10 वेळा विचार करतात. अशात ही मुलगी अशा कपड्यांमध्ये इथे कशी आली असा विचार तिच्या मनात चालला होता. अर्जुनने तिला सांगितले, तुमच्या दुकानात जे सर्वात चांगले कपडे असतील ते दाखवा. आधी काही कुर्ती म्हणजे ड्रेस दाखवा आणि नंतर साड्या दाखवा. आता ह्या मॅनेजरला समजले की कपडे नक्की कोणासाठी खरेदी करायचे आहेत. ती अर्जुन जवळ आली आणि म्हणाली, सर, ही कुठून भीक मागून आलेली उचलून आणली आहे? तुम्ही हिला घेऊन आलात? ती फक्त दिसायला सुंदर आहे इतकंच. आता हिला चांगले कपडे घेऊन देणार, ब्युटी पार्लरमध्ये नेऊन तिचं टिंकरिंग पेंटिंग करणार आणि स्वतःची हौस भागवून घेणार. हा तुमचा प्लॅन आहे ना? सर, तुम्ही इतका घाणेरडा विचार कसा करू शकता? यासाठी तर कॉल गर्ल्स असतात ना सर.
मग अशा मुलींना तुम्ही कशासाठी इथे घेऊन येत आहात? ती अतिशय उद्धटपणे बोलली, पण तिला अर्जुनबद्दल काहीच माहीत नव्हते. तो केवळ कोणीतरी श्रीमंत व्यक्ती असावा असं अंदाज लावून ती असे बोलत होती. ते शब्द ऐकून अदितीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती सुन्न होऊन जागच्या जागी उभी राहिली. ही मुलगी माझी तुलना किती कालच्या पातळीवरील कामाशी करत आहे ह्या विचाराने ती आतून तुटली. तरीही स्वतःला सावरत तिने मान खाली घातली, पण तिच्या डोळ्यातील अश्रू गालावरून खाली वाहू लागले. तिचे ते शब्द ऐकून अर्जुनला प्रचंड राग आला. आपल्या बायकोबद्दल कोणी असे बोललेले कोणता नवरा सहन करेल? ती अदितीसारख्या इतक्या साध्या आणि चांगल्या मुलीवर असा घाणेरडा आळ घातला गेला म्हणून तो संतापला. हे त्यालाच समजत नव्हते. तरीही त्याने स्वतःच्या संतापावर नियंत्रण ठेवले. त्याने ह्या मॅनेजरकडे पाहून एक तिरकस हसू आणले आणि शांतपणे म्हणाला, एक काम कर, तुझ्या ह्या दुकानातली जी सर्वात महागडी साडी असेल ती आधी मला दाखव. तिलाही खूप आनंद झाला आणि ते म्हणाले, बर सर, या माझ्यासोबत. असे म्हणून त्याने त्यांना 5 लाख रुपयांची एक महागडी साडी दाखवली. अर्जुनने ती साडी पाहिली आणि म्हणाला, ठीक आहे, आता ही साडी मी तुला गिफ्ट म्हणून देतोय. हे घे, आणि आता मी जिथे म्हणेन तिथे माझ्या बेडवर तुला माझ्यासोबत यावं लागेल. हे ऐकताच तिने ती साडी बाजूला फेकली आणि ती प्रचंड संतापून म्हणाली, हे काय बोलताय सर तुम्ही? बोलताना भान ठेवा की तुम्ही काय बोलत आहात. मी तसली मुलगी नाही आहे. त्याच्यावर व्यंग्यात्मक हसत अर्जुन म्हणाला, मॅडम, मग जर तुझ्याकडे चारित्र्य, मान आणि मर्यादा आहे तर फक्त जुने कपडे घातले म्हणून ह्या मुलीकडे ते सगळं नसेल असं विचार तू कसं काय केलास? तो तिथेच मोठ्या आवाजात ओरडला, या कपड्यांचा दुकानाचा मालक पुढच्या 5 मिनिटात माझ्या डोळ्यासमोर हजर झाला पाहिजे. दुकानात उपस्थित असलेले सर्व ग्राहक आणि कर्मचारी त्या मॅनेजर मुलीकडे आणि अर्जुनकडे पाहू लागले. आत्ता कुठे त्या मुलीला आपण बोललेल्या शब्दाबद्दल थोडी भीती आणि पश्चाताप वाटू लागला. तरीही तिने आपला हट्ट सोडला नाही आणि म्हणाले, सर, जे खरं आहे तेच मी बोलते. अशा मुलींना 2-3 नवीन कपडे घेऊन देऊन तुम्ही पुरुष लोक त्यांचा वापर करता ना? मी तेच तर बोलले, त्यात माझं काय चुकलं? तिने पुन्हा एकदा स्वतःच्याच घाणेरडा युक्तिवाद पुढे केला. तेवढ्यात त्या शॉपचा मालक धावतच त्यांच्या समोर आला. तो अत्यंत आश्चर्याने म्हणाला, अरे अर्जुन सर, तुम्ही? अर्जुनने कडक आवाजात उत्तर दिले, हो, मी ते कपडे खरेदी करायला आलो होतो, तेही माझ्या बायकोसाठी. पण ही मुलगी माझ्या बायकोबद्दल तोंडाला येईल तसे घाणेरडे शब्द बोलत आहे. ह्याच क्षणी हिची हक्कलपट्टी करा आणि हिला कामावरून काढून टाका. मालकाने रागाने त्या मुलीकडे पाहिले आणि विचारले, तू नक्की काय बोलली आहेस यांच्याशी? त्यावर अर्जुन म्हणाला, तिला काय विचारता, मीच सांगतो काय बोलली ते. असं म्हणत तिने अदितीबद्दल जे काही म्हटले होते ते सर्व अर्जुनने मालकाला सांगून टाकले. ज्या अर्जुनने आजपर्यंत कधीही कोणत्याही मुलीशी गैरवर्तन केले नव्हते, अगदी एखाद्या मुलीच्या करंगळीलाही कधी स्पर्श केला नव्हता, अशा प्रतिष्ठित व्यक्तीवर इतका घाणेरडा आळ घालणाऱ्या त्या मॅनेजरला पाहून मालकाचा संताप अनावर झाला. नक्कीच त्या मालकाने तिला तात्काळ सुनावले, चालती हो इथून, तुझा आजपर्यंतचा पगार घे आणि ह्याच क्षणी हे दुकानातून निघून जा. मालकाचा हा अवतार पाहिल्यावर कुठे त्या मुलीला अर्जुनच्या पावरची जाणीव झाली. सर प्लीज, मला माफ करा सर, प्लीज, असे म्हणत ती रडू लागले आणि गायवाया करू लागले. पण अर्जुनचे मन अजिबात विरघळले नाही. त्याने अदितीला हळूच स्वतःजवळ ओढले, तिच्या कांद्याभोवती हात टाकला आणि सर्वांसमोर जाहीर केले, ही माझी बायको आहे. काही कारणास्तव मी तिला नवीन कपडे घेऊन देऊ शकलो नव्हतो, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही एका स्त्रीबद्दल असे नीच विचार मांडाल. तुझे हे वागणे अत्यंत चुकीचे आहे आणि आत्ता ह्यापुढे तुला कुठेही दुसरी नोकरी मिळणार नाही अशी व्यवस्था मी करेन, असे तो म्हणाला. तेव्हा कुठे त्या मुलीला तिने किती मोठी आणि गंभीर चूक केली आहे याची जाणीव झाली. नको सर, प्लीज असं करू नका. माझ्या घरी माझे आई वडील आहेत.
त्या दोघांची संपूर्ण जबाबदारी माझ्यावरच आहे. प्लीज माझ्यासोबत असं करू नका. माझ्यावर काही कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत, म्हणूनच मला ही नोकरी करावी लागत आहे. प्लीज मला माफ करा, अशी ती वारंवार गायवाया करू लागली. पण अर्जुनचे मन अजिबात वितळले नाही, कारण तिने जर हे शब्द दुसऱ्या कोणाबद्दल किंवा स्वतः त्याच्याबद्दल वापरले असते तर कदाचित त्याने दुर्लक्ष केले असते. पण नेहमी अतिशय प्रामाणिकपणे वागणाऱ्या आणि त्याच्या मनाला बावलेले निष्पाप अतिथीबद्दल ती असे बोलली हे तो सहन करू शकत नव्हता. 3 मोजण्याचा आत जर तू इथून काढता पाय घेतलास तर ठीक आहे, नाहीतर ह्या पृथ्वीवरच तुझं जिवंत राहणं कठीण होईल, असा सज्जड धमधाने भरला. त्याच्या आवाजातील तो तीक्ष्णपणा आणि गांभीर्य पाहून ती मुलगी फार हादरली आणि तिथून तसेच निघून गेली. त्यानंतर दुकानाचा मालक स्वतः म्हणाला, सर, मी तुम्हाला कपडे दाखवतो, या माझ्यासोबत. तो स्वतः अर्जुनला पुढे घेऊन गेला. त्याने फॅन्सी आणि पार्टीवेअर साड्यांपासून ते घरात घालण्यासाठी अत्यंत मऊ आणि सुती साड्यापर्यंत प्रत्येक व्हेरायटी खूप मन लावून आणि आपुलकीने दाखवायला सुरुवात केली. अदिती ही सर्व पाहत होती. तिने आधी त्या कपड्यांना आणि साड्यांना स्पर्श करून पाहिले. तिला ते कापड खूप आवडले, पण जेव्हा तिने त्या साड्यांचे बिल म्हणजे किमतीचा टॅग पाहिले तेव्हा तिच्या लक्षात आले की या साड्या खूपच महागड्या आहेत. तिथे साड्यांची सुरुवातीची किंमतच 2,500 रुपयांपासून होती. ती मनात विचार करू लागली की इतक्या पैशांमध्ये तर आधी 3 जोड कपडे आरामात आले असते. पण अर्जुनसमोर उघडपणे हे बोलण्याचे धाडस तिला होत नव्हते. अर्जुनने तिला विचारले, आदिती, तुला कोणती साडी आवडते ती निवड. त्यावर ती म्हणाली, सर, तुम्हीच निवडा ना. मला इतके महागडे कपडे निवडण्याची कधी सवयच नाही आहे. म्हणूनच त्याने स्वतः तिच्या सौंदर्याला आणि रंगाला खुलवतील अशा रंगाचे कपडे निवडायला सुरुवात केली. त्याने तिच्यासाठी डिझायनर कुर्ती सेट, बाहेर जाताना घालण्यासाठी छान साड्या आणि घरात वापरण्यासाठी अत्यंत मऊ सुती साड्या निवडल्या आणि दुकानदाराला हे सगळे पॅक करायला सांगितले. माझ्यासाठी इतके सारे कपडे कशासाठी? अदितीने आकेर न राहून विचारले. मग तो म्हणाला, हे सगळे तुला घालण्यासाठीच आहेत. यापुढे तुलाही माझ्यासोबत ऑफिसला यायचे आहे, हे लक्षात ठेव. आणि रोज एक नवीन कपडे घालून येत जा. तुला कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही आहे. तू माझी बायको आहेस. त्याने माझी बायको असा उल्लेख करताच तिचे मन प्रेमाने भरून आले. तिचे डोळे पाणवले आणि ती एकट्यात त्याच्याकडेच पाहत राहिली. तो हसून म्हणाला, अशी सारखी पाहू नकोस, नजर लागेल. त्याचे हे बोलणे ऐकून ती लाजेने मान खाली घालून उभी राहिली. कपड्यांची सगळी खरेदी करून ते जेव्हा दुकानातून बाहेर आले तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. तेवढ्यात रमा देखील तिथे पोचली. तिला आलेले पाहून अर्जुन म्हणाला, मावशी, खूप उशीर झाला आहे. चला इथेच जवळ काहीतरी स्नॅक्स खाऊया. तिच्या उत्तराची वाट न पाहता तो त्या दोघींना पाणीपुरीच्या स्टॉलवर घेऊन गेला. तो स्टॉल पाहताच अदितीचे मन आनंदाने टुई टुई नाचू लागले, कारण तिला पाणीपुरी खायला प्रचंड आवडायची. पण अर्जुनच्या घरी आल्यापासून आणि त्याआधी तिच्या काका काकूंच्या घरी असतानाही तिने कधी मनसोक्त आणि आनंदाने काही खाल्ले नव्हते. म्हणूनच आज ती खूप खुश झाली. तिचा तो गोड आणि आनंदी चेहरा पाहून अर्जुनच्या ओठांवरही हे हलके हसू उमलून गेले. त्याने रमा मावशीसाठी मसाला पुरी, आदितीसाठी पाणीपुरी आणि स्वतःसाठी सँडविच ऑर्डर केले. आदितीने पाणीपुरी अगदी आवडीने पस्त केली. अर्जुनने तिला विचारले, आदिती, अजून काही हवे आहे का? तेव्हा ती विचारू की नको अशा संकोचात पडली आणि अत्यंत निरागसपणे म्हणाली, सर, मला अजून 1 प्लेट पाणीपुरी मिळेल का प्लीज? तिच्या हे गोड बोलण्यावर खुश होऊन तो म्हणाला, अगं, त्यात काय मोठी गोष्ट आहे. आणि त्याने लगेच तिच्यासाठी 2री प्लेट पाणीपुरी मागवली. रमा हे सर्व लांबून पाहत होती. अर्जुन आपल्या बायकोची म्हणजे अदितीची इतकी काळजी घेत आहे, यामागे नक्की काय कारण असावे असं विचार तिच्या मनात आला. पण काहीही असो, शेवटी तो अदितीला आपली बायको म्हणून स्वीकारण्याचं मार्गावर आहे, याचाच तिला सर्वाधिक आनंद झाला. पण हा आनंद काही मोजक्याच दिवसांचं पाहुणा आहे
हे त्या दोघांनाही माहीत नव्हते. स्वतः अर्जुनलाही या गोष्टीची अद्याप कल्पना नव्हती. रमा कपड्यांच्या विषयावर बोलताना म्हणाले, मी ही गोष्ट तुझ्या आईपर्यंत अजिबात पोचू देणार नाही अर्जुन. हा विषय फक्त आपल्या तिघांमध्येच राहील. आपल्याशिवाय इतर कोणीही शकुंतला मॅडमच्या कानावर ही गोष्ट घालणार नाही. तू काळजी करू नकोस. पण त्यांना हे माहीत नव्हते की शकुंतला यांनी स्वतःच खरेदीसाठी पैसे दिले आहेत. ठीक आहे मावशी, आता तुम्ही दोघी घराकडे जा. मी जरा ऑफिसला जातो. तिथे थोडं काम बाकी आहे. ते संपून मग मी घरी येतो, असे अर्जुन म्हणाला. तो निघत असतानाच अदितीने त्याला थांबवले आणि विचारले, सर रात्री जेवणात काय बनवू? तिने आधीच विचारून घेतले. तिच्या चेहऱ्याकडे पाहत तो म्हणाला, तुला जे योग्य वाटेल ते बनव. फक्त जेवणात तेल कमी असू दे. असे सांगून त्याने आपली कार सुरू केली आणि तो तिथून निघून गेला. त्यानंतर रमा आणि अदिती दोघी रिक्षा करून घराच्या दिशेने निघाल्या. रिक्षामध्ये बसलेला रमा आदितीला थोडे चिडवत विचारले, काय गो बाळा, माझ्या जावईने तुला खूप कपडे खरेदी करून दिलेले दिसतात. आदिती म्हणाले, तसं काही नाही आई. मी त्यांना कितीही नको नको म्हणत होते तरी त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही आणि इतके सारे कपडे खरेदी करून दिले आहेत. आता हे सगळे कपडे तुम्ही स्वतः घेऊन दिले आहेत असे जर शकुंतला मॅडमना समजले आणि त्यांनी तुम्हाला विचारले की तुझ्याकडे इतके पैसे कुठून आले, तर मी काय सांगू? किंवा त्यांनी तुम्हाला न विचारता थेट मलाच विचारले तर मी काय उत्तर देऊ? मला तर आधीपासूनच खोटे बोलता येत नाही, ती म्हणाली. रमा कपड्यांचा पिशवीतून एक एक कपडा बाहेर काढायला सुरुवात केली आणि त्यावर लावलेले किमतीचे टॅग काढू लागले. आई, हे काय करत आहात तुम्ही? आदितीने विचारले. त्यावर ती म्हणाली, हे आपण स्वतःहून करत आहोत, जेणेकरून किमतीचे टॅग काढल्यामुळे शकुंतला मॅडमना अजिबात संशय येणार नाही. आपण वाटेत एखाद्या दुकानातून एक मोठी साधी पिशवी घेऊया. म्हणजे आपण कुठल्या तरी साध्या आणि स्वस्त दुकानातून कपडे आणले आहेत असेच त्यांना वाटेल. त्याने रिक्षावाल्याला सांगितले, भाऊ जरा इथे गाडी थांबवतो का? फक्त 1 मिनिट, एक मोठी पिशवी घ्यायची आहे. त्यांचे बोलणे ऐकून रिक्षावाल्याने हो मावशी म्हणत एका दुकानासमोर रिक्षा थांबवली. रमा खाली उतरून एक मोठी साधी पिशवी विकत आणली आणि मॉलचे ब्रँडेड कपडे त्या पिशवीत भरले. घराकडे जाताना वाटेत जे डस्टबिन दिसले त्यामध्ये मॉलच्या त्या महागड्या ब्रँडेड पिशव्या टाकून दिल्या आणि त्या दोघी घरी पोचल्या. रमा आणि अदिती घरी येण्यापूर्वी शकुंतला यांना कॉफी पिण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे त्या स्वतः स्वयंपाकघरात जाऊन दूध गरम करत होत्या. नेमक्या त्याच वेळी अदिती आणि रमा घरात आल्या आणि त्यांनी शकुंतला यांना स्वयंपाकघरात पाहिले. ते पाहून अदिती फार घाबरली. आता ह्या पुन्हा ओरडणार की काय असं विचार करत ती म्हणाली, मॅडम सॉरी, यायला थोडा उशीर झाला. मी कॉफी करून देते, तुम्ही या. अगं काही हरकत नाही, राहू दे. संध्याकाळी 7 वाजता कोणी कॉफी पितं का? मलाच आज अचानक इच्छा झाली म्हणून मी स्वतः कॉफी करायला आले होते. तू रात्रीच्या जेवणाची तयारी कर, मी माझी कॉफी स्वतःच बनवून घेते. असे म्हणत शकुंतला यांनी कॉफी तयार केली आणि त्या हॉलमध्ये आल्या. त्यानंतर त्यांनी विचारले, रमा कपडे दाखव बरं. त्यावर हो मॅडम आले असे म्हणून रमा तो कपड्यांचा कवर घेऊन त्यांच्याजवळ गेले. तिकडे स्वयंपाकघरात उभी असलेली अदिती रात्रीच्या जेवणात नक्की काय बनवायचे याचा विचार करत होती. शकुंतला यांनी त्या कपड्यांवर किमतीचे टॅग नसलेले पाहिले तरीही कपड्यांचा दर्जा पाहून त्यांना त्या कपड्यांची खरी किंमत आणि बजेट किती असेल ह्याचा अंदाज येईल का? की त्यांना ह्याबद्दल काही समजणार नाही. एक एक करून ते कपडे पाहत असलेल्या शकुंतला यांना ते सर्व कपडे खूप आवडले. त्या म्हणाल्या, रमा कपडे खरंच खूपच सुंदर आहेत आणि यापुढेही त्या मुलीला वेळोवेळी असे चांगले कपडे खरेदी करून देत जा. हो मॅडम, एवढेच रमा म्हणाले. पण शकुंतला यांनी पैशांबद्दल किंवा खर्चाबद्दल काहीही विचारले नाही. चला काहीही असो, शेवटी तिला कपडे तर मिळाले ना, एवढेच पुरेसे आहे असं विचार शकुंतला यांनी आपल्या मनात केला. तिकडे स्वयंपाकघरात उभी असलेल्या अदितीचे लक्ष मात्र बाहेरच होते. जर शकुंतला मॅडमना कपड्यांबद्दल किंवा पैशांबद्दल संशय आला आणि तिने काही विचारले तर या विचाराने ती घाबरली होती. तेवढ्यात रमा स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, बाळा हे घे कपडे,
तुझ्या रूममध्ये नेऊन व्यवस्थित ठेवून दे. आणि आता पटकन फ्रेश होऊन ह्यातलाच एखादा नवीन ड्रेस घालून ये. माझ्या जावईला म्हणजे अर्जुनला खूप आनंद होईल. ती हळूच तिच्या कानाजवळ सांगत तिला चिडवले. ती लाजेने लाल झाली. आज कपड्यांच्या दुकानात घडलेला तो प्रसंग आठवत ती कपडे बदलण्यासाठी आपल्या खोलीत गेली. खोलीत आल्यावर आधी आंघोळ केली. अर्जुनने खरेदी केलेल्या कपड्यांपैकी तिने सर्वात आधी निवडलेला प्लाझो कुर्ती सेट तिने परिधान केला. पर्पल टॉप ज्यावर काळ्या रंगाची फुलांची डिझाईन होती आणि त्यावर मॅच होणारी क्रीम रंगाची प्लाझो पॅन्ट तिने घातली होती. तिने केसांची सैलची वेणी घातली, हलकासा मेकअप केला आणि कोणाला दिसणार नाही अशा बेताने भांगात कुंकू लावून ते केसांनी झाकून घेतले. त्यानंतर ती स्वयंपाकघरात आली. तिला अशा रूपात पाहून हॉलमध्ये बसलेल्या शंकुतला यांना अचानक दुसऱ्याच कोणाच्या तरी म्हणजे कदाचित त्यांच्या भूतकाळातील कोणाची आठवण आली. त्यांनी काहीतरी बोलता बोलता आपले शब्द तिथेच गेले आणि म्हणाल्या, अदिती इकडे ये बाळा. बोला मॅडम, म्हणत ती त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. त्यांनी अत्यंत आपुलकीने आणि प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले आणि त्या तसंच आपल्या रूममध्ये निघून गेल्या. त्यांचे हे वागणे पाहून अदिती गोंधळात पडली. बापरे, माझ्याकडून काही चूक झाली का, असा विचार ती करू लागली. जेव्हा ती स्वयंपाकघरात आली तेव्हा तिला ह्या नवीन कपड्यांमध्ये पाहून रमा लगेच तिची दृष्ट काढली. मग अदिती म्हणाली, आई, शकुंतला मॅडम का कुणास ठाऊक रडत रडत त्यांच्या रूममध्ये गेल्या. पण त्या आधी त्यांनी खूप प्रेमाने माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला. त्यावर रमा हलकेच हसत म्हणाली, शकुंतला मॅडमच्या लव्ह मॅरेज झालं होतं. त्या काळात त्यांनी घरच्यांच्या विरोध पत्करून अखिलेश सरांशी लग्न केलं होतं. लग्नानंतर एकदाही त्यांच्या माहेरचे लोक त्यांना शोधत आले नाहीत आणि त्यांनीही कधी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. तुझं हा रूप पाहून त्यांना कदाचित त्यांचीच आठवण आली असावी. तुला माहीत आहे का, जेव्हा त्या त्यांच्या वहिनीची आठवण काढतात तेव्हा माझ्याशी अगदी तसंच बोलतात. पण आता ते लोक कुठे आहेत, काय करत आहेत, काहीच माहीत नाही, असे म्हणत रमा एक दीर्घ आणि सुस्कार सोडली. आई, मॅडमच्या मनात इतकं मोठं दुःख दडलेलं आहे का, अदितीने आश्चर्याने विचारले. त्यावर रमा म्हणाली, पैसा असलेल्या सर्वात व्यक्ती सुखात असतात असं नसतं बाळा. प्रत्येकाची परिस्थिती फक्त ज्याची त्यालाच ठाऊक असते. बर, आता रात्री जेवणात काय बनवायचं, अजून घरी आला नाही, त्याला कसं विचारणार. आई, मी येताना त्यांना विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले की तुझ्या आवडीचं काहीही बनव, फक्त जेवणात तेल कमी असू दे. म्हणून मी विचार करते की आत्ता आपण आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीच्या उकडीचं शेवाय आणि सोबतीला गोड नारळाचं दूध बनवूया. आणि त्यांना तिखट आवडतं म्हणून खायला कमी तेलात वाटाणा आणि फ्लावरचा रस्सा करूया. काय वाटतं? हा, अगदी बिन तेलाचं आणि हलका आहार होईल. यावर रमा म्हणाले, बर बाळा, मला हे सगळं उकड काढून शेवाया पाडायला खूप त्रास होतो म्हणून मी घरी करत नाही. आता तू करणार आहेस तर मी तुला नक्की मदत करेन. तितक्यात आई, असे म्हणत घरात आलेल्या सायलीला पाहून शकुंतला ह्यांचं जीवात जीव आला. सायली, ए बाळा, कालच येणार म्हणून फोन केला होतास पण आलीच नाहीस. आम्हाला तुझी किती काळजी वाटत होती माहीत आहे का. आईचे शेजारी बसत सायली म्हणाली, नाही आई, आम्ही कालच येणार होतो पण आमची बस खराब झाली. नंतर तुम्हाला फोन करावं तर मोबाईलला नेटवर्कही नव्हते. मग मी एका टेकडीवर फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे जेमतेम 1 पॉईंट नेटवर्क मिळाले. मी दादाला फोन करून सगळं सांगितलं. दादाने माझे लोकेशन ट्रेस करून दुसरी बस पाठवून दिली. आम्ही सर्वजण त्याच बसने आलो. खरं सांगायचं तर दादाने ती बस पाठवली नसती तर आज सुद्धा आमचं येणं कठीण होतं, असं सायलीने सविस्तर सांगितलं. स्वयंपाकघरात असलेल्या आदितीला आई मुलीचे हे बोलणे स्पष्ट ऐकू येत होते. ती ह्या घरी आल्यापासून सायलीला एवढं बोलताना तिने पहिल्यांदाच ऐकलं होतं. तेवढ्यात तिथे रमा आली आणि हे घे बाळा तुझं बूस्ट, असं म्हणत ती दुधाचा ग्लास तिच्या हातात दिले. सायलीने थँक्यू मावशी म्हणत ग्लास घेतला आणि विचारलं, मावशी, आज स्वयंपाकघरातून कसला एवढा छान घमघमाट सुटलाय.
त्यावर रमा सांगितले, आदिती आज उकडीचं शेवया बनवते आहे. हे ऐकून सायलीला अचानक आठवले की आपल्या घरात दादाची बायको म्हणजे वहिनी आहे आणि ती खूप छान स्वयंपाक करते. बूस्ट पिऊन झाल्यावर ती म्हणाली, आई मी जरा फ्रेश होऊन थोडा वेळ झोपते. दादा घरी आल्यावर मला उठव, असं म्हणून ती निघू लागले. पण तिला थांबवत शकुंतला म्हणाल्या, इथून पुढे असले कॅम्प पूर्णपणे बंद. महिने मुलींना असं घराबाहेर कोणी पाठवत नाही. नाही आहे, इथून पुढे असं कोणत्याही कॅम्प नाही आहे आणि असला तरीही मी जाणार नाही, असं सांगून सायली आपल्या खोलीत निघून गेली. खोलीत आल्यावर सायलीने दरवाजा लावून घेतला आणि दरवाजा लावून ती दरवाजाला टेकून खाली बसली. आईसमोर खोटं नाटक करणं खूप कठीण आहे आणि जर दादाला ह्या गोष्टीची माहिती मिळाली तर? देवा, तू मला कसल्या परिस्थितीत आणून सोडला आहेस, असं विचार करत ती रडतच बसली. तिथे स्वयंपाकघरात अदितीने सगळा स्वयंपाक तयार केला. ती जेवण डायनिंग टेबलावर मांडत होती. तेवढ्यात अर्जुन देखील घरी आला. आले आले त्याची नजर स्वयंपाकघराकडे गेली. त्याने स्वतः हौसेने आणून दिलेल्या कपड्यांमध्ये अदिती खूपच सुंदर आणि गोड दिसत होती. तो हरवून जाऊन तिच्याकडेच पाहत उभा होता. इतक्यात रमाच्या आवाजाने त्याची तंद्री तुटली. अर्जुन, आज यायला उशीर झाला. रमा म्हणाली, हो रमा मावशी, जरा काम होतं, असं तो म्हणाला खरं, पण त्याचे डोळे अजूनही अदितीवरच केलेले होते. तेवढ्यात अर्जुन अशी हाक मारत आलेल्या शकुंतला यांच्या आवाजामुळे त्याने आपली नजर वळवली आणि म्हणाला, हो आई. अरे, सायली म्हणत होती की तू तिच्या कॉलेजच्या कॅम्पससाठी दुसरी बस पाठवून दिलीस, शकुंतला म्हणाल्या. त्यावर अर्जुन म्हणाला, हो आई, काल मध्यरात्री सायलीचा फोन आला होता. खूप उशीर होईल असं ती म्हणाली आणि तिथे बिचाऱ्या मुलांचं जेवण संपलं होतं. इतकंच काय तर रेशनही नव्हतं. ती सगळी मुलं जंगलाच्या मध्यभागी अडकली होती. मी तिला लोकेशन विचारलं तर ती म्हणाली, दादा मला माहीत नाही. म्हणूनच मी तिचं लोकेशन ट्रॅक करून दुसरी बस पाठवून दिली. सायली घरी आली का? हो बाळा, ती आली आहे. फ्रेश होऊन जरा झोपते म्हणाली आणि दादा आल्यावर उठव असं सांगून गेले. तू आधी फ्रेश होऊन ये, मग आपण सगळे एकत्र जेवूया. तोपर्यंत मी तिलाही उठवते, असे शकुंतला म्हणाल्या. आईचं बोलण्यावर हो म्हणून अर्जुन आपल्या खोलीत निघून गेला. त्यानंतर शकुंतला आदितीला म्हणाल्या, आदिती, जरा जाऊन सायलीला जेवायला बोलवून आण. आदिती हो मॅडम म्हणाले आणि सायलीच्या खोलीपाशी जाऊन तिने दरवाजा ठोठावला. तिने सायलीला हाक मारली, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तिने पुन्हा एकदा आवाज दिला, तेव्हा आतून आवाज आला, माझं आंघोळ करणं आता संपलंय, मी स्वतःच खाली येते. हे ऐकून आदिती तिथून निघाली, पण तिच्या मनाला कुठेतरी वाटत होते की सायलीला नक्कीच काहीतरी झाले आहे. नंतर तिने स्वतःशी समजूत घातली की खूप दिवसानंतर तिचा आवाज ऐकल्यामुळे मला कदाचित असं वाटत असावं. इकडे आपल्या खोलीत आलेला अर्जुनच्या मनात विचार आला की आपल्याकडे असलेले आदितीचे डॉक्युमेंट्स आणि मार्कशीट आता लवकरात लवकर तिला देऊन टाकले पाहिजे. त्याने सर्व कागदपत्रे एका जागी गोळा केले. तो तिला हाक मारणारच होता. इतक्यात त्याला वाटले, नको नको, आता जर तिला बोलवलं तर ती जेवणाचं निमित्त सांगून माझ्यापासून लगेच लांब निघून जाईल. त्यापेक्षा जेवण झाल्यावर काहीतरी कारण काढून तिला बोलवलं तर तिच्याशी खूप वेळ गप्पा मारता येतील. असा विचार करून तो फ्रेश झाला आणि खाली निघून गेला. जेव्हा सगळेजण एकत्र जेवायला बसले तेव्हा अर्जुन म्हणाला, रमा मावशी, तुम्ही या घराच्या सदस्य आहात ना, मग काय, तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला बसा. यावर रमा मावशी म्हणाले, मलाही माहीत आहे अर्जुन की मी ह्या घरचीच आहे, पण जर मी जेवायला बसले तर आदिती एकटी पडेल. तुम्हा सर्वांचे जेवण झाल्यावर आम्ही दोघी एकत्र बसून जेवू. तिच्या ह्या बोलण्यावर तो म्हणाला, ठीक आहे मावशी. सायली प्रवास सुरक्षित झाला ना, त्याने अत्यंत गंभीर आवाजात विचारले. त्याच्या ह्या गंभीर आवाजाने सायली मनातल्या मनात खूप घाबरली. ती हाताने स्वतःचा घाम पुसत म्हणाली, हो दादा, सगळं नीट झालं, आम्ही सुरक्षित आलो. तिच्या ह्या उत्तरावर बाकी सगळे शांत राहिले. पण
आदिती मात्र सायली बोलत असल्यापासून तिच्याकडेच लक्ष देऊन पाहत होती. काहीतरी गडबड नक्की आहे असे आदितीला वाटले, पण ती काही बोलली नाही. सगळे जेवायला बसल्यावर तिने सर्वांच्या ताटात शेवाया वाढल्या. एका वाटीत गोड नारळाचे गोड दूध आणि दुसऱ्या वाटीत रस्सा वाढला. सर्वांनाच ते जेवण खूप आवडले. आदिती, तू खूपच सुगरण आहेस, अगदी मनापासून सांगते. खूप छान स्वयंपाक केला आहेस. अशा शब्दा शकुंतला ह्यांनी पहिल्यांदाच तिचे कौतुक केले. आदितीने फक्त थँक्यू मॅडम म्हटले आणि ती हलकेच हसली. सर्वांचे जेवण झाल्यानंतर आपल्या बायकोशी बोलण्यासाठी कारण शोधत अर्जुन म्हणाला, आई, आज मी ऑफिसमध्ये नाश्ता पण खाल्ला होता आणि आता पोटभर जेवणही झालंय. सो मला काहीतरी काढा बनवून खोलीत आणून दे. असं सांगून अर्जुन आपल्या खोलीत निघून गेला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून सायलीने खूप त्रास होत असतानाही नेहमीसारखं दाखवत कसं तरी जेवण संपवलं आणि ती आपल्या खोलीत गेली. तिचं हे शांत राहणं पाहून शकुंतला म्हणाली, प्रवास करून थकली असेल, आणि ती गप्प बसली. त्यानंतर ती अदितीला म्हणाली, अदिती, अर्जुनला थोड्या जिऱ्याचा काढा बनवून दे आणि तू झोपायला जाताना तो त्याच्या खोलीत देऊन जा. अदिती हो मॅडम म्हणाले आणि तिने एका पातेल्यात पाणी ठेवून त्यात जिरे उकळायला ठेवले. अदिती, तोपर्यंत आपण दोघी जेवून घेऊया चल, असं रमा मावशी म्हणाली. अदिती तिच्या सोबत जेवायला बसली. जेवण झाल्यावर रमा मावशीने स्वयंपाक स्वच्छ केले तर अदितीने भांडी घासली. नंतर जिऱ्याचा काढा गाळून ग्लास हातात घेत ती रमा आई गुड नाईट म्हटले आणि ती निघून गेली. अर्जुनच्या खोलीत आलेल्या अदितीने आजूबाजूला पाहिले. तो कुठेच दिसत नसल्यामुळे कुठे गेले हे सर, असं विचार करत तिने टेबलावर जिऱ्याचा काढा ठेवला. ती तिथून निघणारच होती. तितक्यात तिचे पाय जागेच्या जागी थिजले. अर्जुन तिच्या अगदी मागे तिचा श्वास जाणवेल इतक्या जवळ उभा होता. त्याला अचानक तसं पाहून ती खूप घाबरली. तिने 2 पावले मागे घेतली आणि छातीवर हात ठेवून ती जोराने श्वास घेऊ लागली. सर, असं का घाबरवता? मला किती भीती वाटली माहीत आहे का, असं म्हणत ती तिथून जाण्यासाठी पुढे निघाली. पण अर्जुनने तिचा हात धरला आणि कुठे निघालीस अदिती, असं म्हणत तिला स्वतःकडे वळले. त्याच्या ह्या वागण्याची तिला सवय झाली असल्यामुळे ती म्हणाली, सर प्लीज सोडा, कुणी आलं तर. तिचे ह्या बोलण्यावर अर्जुन हलकेच हसला आणि म्हणाला, माझ्या पायावर उभी राहा. तिला काही समजले नाही म्हणून तिने आ करत त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. माझ्या पायावर उभी राहा लवकर, असं म्हणत त्याने तिला स्वतःच्या पायावर उभे करून घेतले. स्वतःचा तोल सांभाळण्यासाठी तिने त्याच्या गळ्याभोवती हात टाकले आणि ती त्याच्या पायांवर उभी राहिली. तिच्या कमरेला धरून तो तिला तसाच अवस्थेत चालवत खोलीच्या दरवाजाजवळ घेऊन गेला आणि म्हणाला, दरवाजा बंद कर. सर, तिने त्याला हाक मारली. त्यावर लवकर लॉक कर ग, आपल्या दोघांना ह्या अवस्थेत कुणी पाहिलं तर काय विचार करतील, असं म्हणत तो तिच्यावर थोडा रागावला. त्याचा ह्या रागामुळे तिने लगेच दरवाजाची कडी लावून घेतली. गुड गर्ल, असं म्हणत अर्जुनने तिच्या गालाचा मुक्का घेतला आणि आपला चेहरा तिच्या गळ्याजवळ नेला. त्याच्या उष्ण श्वासामुळे तिचे शरीर थरथरू लागले. नकळत तिनेही त्याला घट्ट जवळ पकडले. तिच्या टॉपचा आतून तिच्या नाजूक कमरेला आपल्या हातांच्या विळक्यात घेत तो तिच्या कानाजवळ वाकला आणि म्हणाला, अदिती, थँक्स फॉर द डिनर. तुझ्या हाताची चव मात्र खरंच अप्रतिम आहे ग. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तूच मला असं जेवण बनवून देणार का? तो हे बोलत असतानाच तिने त्याला थोडे मागे सारले आणि त्याच्या ओठांवर आपले बोट ठेवले. यापुढे कधीही मरण्याची गोष्ट करू नका सर, असे म्हणत तिच्या डोळ्यात पाणी आले. तिचे अश्रू पुसत तो म्हणाला, नाही, मी आता असं बोलणार नाही. आणि त्याने तिची समजूत काढली. तू ह्या ड्रेसमध्ये खूपच गोड दिसते आहेस, असे म्हणताना त्याचे लक्ष तिच्या ओठांकडे गेले. त्याने आपल्या अंगठ्याने अदितीच्या मऊ ओठांना स्पर्श करत जणू तिची संमती मागितली. तिनेही होकार दिल्यासारखी लाजून मान खाली घातली. तेव्हा तिचा चेहरा आपल्या हाताच्या वंजळीत घेत त्याने तिचे ओठ हळूच आपल्या ओठात घेतले. अदिती देखील तो आपला नवरा आहे या भावनेने त्याला साथ देत होती. तिचे हात त्याच्या केसांमध्ये घट्ट रुतले होते तर त्याचे हात
तिच्या शरीरावर फिरत होते. दोघंही कितीतरी वेळ चुंबनांच्या त्या नशेत हरवून गेले होते. अखेर त्या दोघांना बाणावर आणण्यासाठी अर्जुनचा मोबाईल वाजला. दोघंही वास्तवात आले. अर्जुनने आताच ह्या थिरड्या फोन यायचा होता का असं म्हणून फोन करणाऱ्याला मनातल्या मनात शिव्या घालत कॉल रिसीव्ह केला. तेवढ्या संधी साधून आदितीने तिथून पळ काढला. आपल्या खोलीत येऊन तिने दरवाजा लावून घेतला. तिने आपल्या छातीवर हात ठेवला आणि विचार केला, किती सतवतात हे सर मला. मग तिने तोंड धुवून कपडे बदलले आणि ती झोपून गेली. अर्जुनने फोनवर बोलणे संपवल्यानंतर आजूबाजूला पाहिले तर आदिती तिथे नव्हती. अरे रे, ह्या मुलीला छेडण्यासाठी, तिचे लाड करण्यासाठी आणि तिच्या जवळ जाण्यासाठी आता मला उद्या रात्रीपर्यंत वाट पाहावी लागणार, असा विचार करत तिने ठेवलेला जिऱ्याचा काढा त्याने पिला. त्यानंतर थोडे वेळ ऑफिसचे काम संपून तो झोपून गेला. तिच्या प्रेमात आणि लाड करण्यात तो इतका हरवून गेला होता की तिला द्यायचे राहिलेलं डॉक्युमेंट्स तो द्यायलाच विसरला. हे दोघे एकमेकांवर खरंच प्रेम करतात की नाही हे माहीत नसतानाही एकमेकांचे लाड करत होते. पण सायलीची गोष्ट मात्र पूर्णपणे वेगळीच होती. सायली आपल्या खोलीत झोपून डसाडसा रडत होती. तिच्या अश्रूने तिची उशी पूर्णपणे भिजली होती. तुम्ही माझ्यासोबत असं का केलं सुनील? मी असं काय पाप केलं होतं की मला ही शिक्षा मिळाली? मी माझ्या दादाला आणि आईला काय उत्तर देऊ? असं विचार करत ती रडत आक्रोशात होती. तुमच्याबद्दल माझ्या मनात आदर होता, अभिमान होता आणि ह्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला माझ्या मनात देवासारखं मानत होते. पण तुम्ही जे केलात ते योग्य होतं का? असं विचार करत रडता रडता तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी उगवलेला सूर्य सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन आला होता. पण सायलीच्या आयुष्यात मात्र तो सूर्य उगवायलाच नको होता. सकाळ झाली की आई आणि दादाला तोंड कसं दाखवायचं ह्या विचाराने तिचे मन आतून परपळून निघत होते. सकाळी नेहमीप्रमाणे लवकर उठून आदितीने तिची सगळी कामे उरकली. तिने कॉफी, ग्रीन टी आणि बूस्ट तयार केले. ती प्रत्येकाच्या खोलीत जाऊन त्यांना सकाळचे पेय देऊन विश करत होती. पण जेव्हा ती सायलीच्या खोलीत गेली तेव्हा तिने सायलीकडे पाहिले. ही मुलगी रात्रभर रडत होती की काय असं विचार करत आदितीने तिला बूस्ट दिले आणि ती तिथून बाहेर आली. तिने नाश्त्यासाठी टोमॅटो भात बनवला. त्यानंतर रमाला सांगून ती अर्जुनचे कपडे इस्त्री करण्यासाठी त्यांच्या खोलीत गेली. अर्जुनचेही तसेच होते. तो सकाळी तिला जास्त त्रास देत नव्हता, कारण कपडे इस्त्री करताना ती खोलीचा दरवाजा उघडाच ठेवायची आणि इस्त्री झाल्यावर दरवाजा लावून निघून जायची. त्यामुळे रात्री झोपताना तीच शेवटी खोलीत येत असल्यामुळे तो तिला रात्रीच भरपूर चिडायचा आणि तिचे लाड करून पाठवायचा. तिच्याजवळ असणे त्याला खूप सुखावून जायचे. पण ते खरंच प्रेम होते की गळ्यात मंगळसूत्र बांधले आहे, ती माझी बायको आहे, हा अधिकार आहे, हे त्याचं त्यालाच माहीत नव्हतं. सगळेजण तयार होऊन नाश्त्यासाठी आले. आदितीने सर्वांना गरमागरम टोमॅटो भात वाढला आणि ती म्हणाली, रमाई, आता उरलेलं तुम्ही बघून घ्या, मी जाऊन भांडी घासते. असं सांगून ती स्वयंपाकघरात निघून गेली. आई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं होतं, अर्जुन म्हणाला. अर्जुन, बोल, काय आहे? असं शकुंतलाने नाश्ता करता विचारलं. ते आदितीने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे आणि तिला खूप चांगले मार्क्स मिळाले आहेत. जर तुझी परवानगी असेल तर ती आपल्या कंपनीत जॉईन होऊ शकते का आई? तिने सकाळी लवकर यायची गरज नाही. घरचं सगळं काम आटोपून दुपारी 12 वाजेपर्यंत ती माझं जेवण घेऊन आली तर चालेल. मग संध्याकाळी ऑफिसच्या वेळेस मी तिला घरी पाठवून देईन. मलाही ऑफिसमध्ये सध्या कामाचं खूप ताण आहे, असं तिने विचारलं. त्याचं ह्या बोलण्यावर शकुंतला म्हणाली, ठीक आहे अर्जुन, तू म्हणतोस तसंच होऊ दे. बिचारीला तिच्या स्वतःच्या खर्चासाठी थोडे पैसे मिळतील. तसंही अजून एका वर्षात ती हे घर सोडून जाणारच आहे. त्याआधी आपल्या कंपनीत काम करून तिला थोडा अनुभव मिळाला तर इथून गेल्यावर ती दुसरीकडे कुठेही काम करू शकते किंवा आपल्याकडे तिचं काम चालू ठेवू शकते. शकुंतलाचे हे बोलणे ऐकून अर्जुनचे डोळे नकळत स्वयंपाकघराकडे गेले. तर तिथे त्यांच्या ह्या बोलण्याकडे लक्ष असलेल्या आदितीच्या नजरेने देखील आपल्या नवऱ्याचा नजरेचा माग घेतला. अर्जुनच्या डोळ्यात एक अनाकारणीय भाव होता, तर आदितीच्या डोळ्यात मात्र दुःखाची सावली दिसत होती.
रमा मनात विचार केले. आत्ता कुठे हे दोघं एकमेकांच्या जवळ येत होते, पण शकुंतला मॅडमने असं बोलून सगळं बिघडवलं. आता हे दोघं नीट होतील की मनात हीच गोष्ट ठेवून एकमेकांशी बोलणं बंद करून दूर निघून जातील. देवा, माझ्या ह्या मुलीला कोणत्या तरी दुःखाच्या किनाऱ्यावर सुखरूप पोचव बाबा, अशी तिने देवाकडे प्रार्थना केली. सगळेजण आपापल्या विचारात गुंग असल्यामुळे सायलीकडे कोणाचेच लक्ष गेलं नाही. ती सुद्धा एक शब्दही न बोलता नाश्ता संपवून आपल्या खोलीत निघून गेली. अदिती, माझ्या मुलाने काय म्हटलं ते ऐकलंस ना? लवकर स्वयंपाक उरक, नाश्ता कर आणि ऑफिसला जाण्यासाठी निघ, शकुंतला म्हणाल्या. हो मॅडम, असं म्हणताना अदितीचा कंठ दाटून आला होता. तरीही ते लपवून ती नेहमी सारखीच बोलली.